युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता. राजकोट येथील घटनेत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी. राष्ट्रवादीकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काळे फीत बांधून मूक निषेध आंदोलन. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट सिंधुदुर्ग येथील पुतळा निकृष्ट दर्जाचं काम आणि हलगर्जीपणामुळे कोसळला. त्यामध्ये या प्रकरणात संबंधित अधिकारी, इंजिनियर आणि मूर्तिकार या सर्वांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने मागणी करण्यात आली. राष्ट्राध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राजकोटमधील घटनेचा निषेध करण्यासाठी मूक निषेध आंदोलन करण्यात आलं. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर काळ्या फिती बांधून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयघोष केला. नंतर सर्व कार्यकर्त्यांनी स्तब्ध बसून मूक आंदोलन केलं. आंदोलन प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार यांनी या घटनेमध्ये जे कोण दोषी असेल ते सर्व अधिकारी, प्रशासन, मूर्तिकार, अभियंते जे कोण असतील या सर्वांवर चौकशी लावून त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना शासन झालं पाहिजे, जेणेकरून पुढील काळात महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत उभारण्याचं काम करत असताना हलगर्जीपणा करणार नाहीत किंवा अशा पद्धतीची परत चूक होऊ नये याचकरता कडक शासन होणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही त्या घटनेचा तीव्र निषेधात निषेध करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करतोय. यासंबंधी कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करून छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका पक्षाचे नसून सबंध भारतीयांचे आहेत, त्यामुळं या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतोय. घडलेल्या प्रकारात जो कोण दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी. विरोधकांनी यामध्ये राजकारण न करता यामध्ये जे दोषी असतील त्यांना शासन करण्यामध्ये लक्ष घालावं. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान, ज्येष्ठ नेते बिजू अण्णा प्रधाने, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, सुभाष मामा डांगे, सुरेश तोडकरी, महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, महिला आघाडी दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार, महिला आघाडी प्रदेश सचिव लता ढेरे, युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जक्का, समन्वयक महेश कुलकर्णी, संघटक दत्तात्रय बडगंची, विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष आमिर शेख, शहर उपाध्यक्ष सुजिता उघडे, ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद, वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज आबादी राजे, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, उपाध्यक्ष शत्रुघ्न कांबळे, कुमार जंगडेकर, कामगार आघाडी अध्यक्ष मार्तंड शिंगारे, कार्याध्यक्ष संजय सांगळे, डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर संदीप माने, कार्याध्यक्ष महेश वसगडेकर, डॉक्टर अनिल भाकरे, सोशल मीडिया शहर अध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, दिनेश पवार, दीपक जगताप, अल्पसंख्याक दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशफाक कुरेशी, मोईज मुल्ला, आयुब शेख, नरसिंग जंगम, शाहिद शेख, अली शेख, मल्लेश साखरे, शांताराम जंगम, बेबी जाधव, जया राठोड, शांता राठोड, प्रीती राठोड, काजल चव्हाण, सुरेखा घाडगे, उज्ज्वला पाटील, दीपक जगताप, शंकर कोळी, मदन क्षीरसागर, सागर गोरले, प्रभाकर चव्हाण, अनिकेत पवार, महेश माने, अरबाज अन्सारी, अमित हट्टे, किरण माने, अक्षय पवार, गणेश कानकुर्ती, मोहसिन मुजावर, सरफराज बागवान, शुभम खाना, तौफिक खैरी, जैद मनिहार, महमूद पटेल, तौसिफ शेख, समीर शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो कोसळला त्या दुर्दैवी घटनेचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही निषेध करतो. संबंध महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याबद्दलची जी घटना घडली ते अतिशय दुर्दैवी असून यामध्ये प्रशासन असतील, त्यावेळेचे अधिकारी असतील, मूर्तिकार असतील, इंजिनियर असतील, जे कोणी ह्या दोषी असतील त्या सर्वांवर कडक कारवाई व्हावी, जेणेकरून पुढे जाऊन ज्यावेळेला पुतळा उभारते छत्रपतींचा पुतळा उभारला जाईल त्यावेळेला ह्या सर्व गोष्टीची काळजी घेण्यात येईल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संबंध महाराष्ट्रामध्ये मूक निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज छत्रपती युगपुरुष शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे आम्ही मूक निषेध आंदोलन करत आहोत. एएन ज्युनियर कॉलेज सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर, संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागे सर यांचा 18 वर्षाचा यशस्वी अनुभव. 11वी 12वी प्रवेश 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 श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित एएन ज्युनियर कॉलेज सोलापूर. यामध्ये प्रवेश म्हणजे हमखास यशाचा मार्ग निश्चित. कॉलेजची वैशिष्ट्ये: प्रशस्त इमारत, नैसर्गिक वातावरण, प्रशिक्षित शिक्षक वर्ग, वार्षिक स्नेहसंमेलन व शैक्षणिक सहल, भव्य प्लेग्राऊंड, शारीरिक, बौद्धिक व सामाजिक वर्ग, क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष. एएन कॉलेज
ओम अवंतीनगर, इस्कॉन मंदिराजवळ, कुंभारी, सोलापूर. संपर्क 93 70 77 42 77.